तर आज आपण बनवणार आहोत अंड्यापासून एकदम मस्त चमचमीत, मसालेदार आणि झटपट अशी बनणारी रेसिपी, जी लहान मुलांना तर आवडेलच, पण त्यांच्यासोबत मोठ्यांनाही खूप आवडेल. तर त्यासाठी ना आपल्याला इथे 4 अंडी लागणार आहेत आणि इडलीचं कुकर लागणार आहे. तर सर्वात आधी ना आपण इथे काय करायचंय, इडलीची जी प्लेट आहे ना, त्याला तेल लावून घ्यायचंय छान. पूर्ण याला मी आता तेल लावून घेते. जेणेकरून आपली अंडी त्यात चिटकणार नाही जेव्हा आपण त्याला उकडणार तेव्हा. आता इथे आपण तेल लावून झालंय. त्याच्यानंतर एक एक करून आपण प्रत्येक ह्याच्यात अंड फोडून टाकायचंय. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अंड फोडून टाकायचंय. जर का अंडी मोठी असतील ना तर तुम्ही काय करू शकता, एका वाटीत आधी अंड फोडून घ्यायचंय आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने त्याच्यात टाकायचंय. तर असं काय होईल, जेवढं आपल्याला पाहिजेल ना तेवढंच त्याच्यात टाकता येईल. एक्स्ट्रा असं ते बाहेर सांडणार नाही. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, असं पण टाकू शकतो. आता इथे मी बाकीची 2 अंडी अजून टाकून घेतेय. इथे पहा मित्रांनो, मस्त आपण अंडी टाकून घेतली आहे. आता त्याच्यावर थोडंसं वरनं मीठ टाकायचं आणि थोडी मिरची पावडर टाकायची. आणि तोपर्यंत ना आपण गॅसवर कुकर पण ठेवला इडलीचा, त्यात पाणी टाकून ठेवले. तर ते पाणी उकळलं ना, त्यानंतर ही प्लेट त्याच्यात ठेवायची आणि 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवायचं याला उकडूपर्यंत. तोपर्यंत आपण काय करू, एका वाटीत अर्धा छोटा चम्मच मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घ्यायचंय आणि त्यात थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय. त्याची अशी छानशी पेस्ट करून घ्यायची आहे, जी आपल्याला आपल्या अंड्यावर लावायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, छान अशी पेस्ट तयार झाली आहे आणि तोपर्यंत आपली अंडी पण इथे छान उकडली आहेत. तर आपण याला काढून घेऊ बाहेर. तर याला लगेच अंड्यांना बाहेर काढायचं नाहीये. थोडंसं 2 मिनिटे त्याला थंड होऊ द्यायचंय. थंड झाले ना, मग ते आपोआप एकदम छान पद्धतीने निघतात बाहेर. चिकटत नाही, काहीच नाही. जर गरम ह्याच्यातच आपण काढलं ना, तर ते अंडे त्याला चिकटतील किंवा असं तुटतील, नाही का? तर आता आपण एक एक करून ही अंडी सगळी बाहेर काढून घेऊ. बघा किती छान एकदम आरामशीर निघतात ही अंडी बाहेर. आता अंडी तर आपली थंडी झाली आहेत. त्याच्यानंतर आपण जो मसाल्याची पेस्ट बनवली आहे ना, ती पेस्ट सगळ्या अंड्यांवरती टाकू आपण थोडी आणि त्याला छान असं पसरवून घेऊ. तर हा मसाला ना आपल्याला अंड्यांना दोन्ही साईडनी छान असा लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ना दोन्ही साईडनी मी हा मसाला लावून घेतलाय. आता आपल्याला याला थोडंसं शॅलो फ्राय करायचं आहे. तर त्यासाठी ना मी एक पॅन घेतलं इथे. पॅनमध्ये आपण याला फ्राय करणार आहोत. तर पॅन थोडंसं गरम झालं ना, त्याच्यात एकदम 1 छोटा चम्मच तेल टाकायचंय. तेल पण याला जास्त नाही लागत आपल्याला. 1 छोटा चम्मच तेल टाकायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आणि मग एक एक करून अंडी याच्यात टाकायची. गॅस एकदम फुल नका ठेवू. फुल राहिला ना तर अंडी खाली चिटकून जातील. ते मीडियम फ्लेममध्ये आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत आणि ती पण जास्त वेळ नाही आपल्याला फ्राय करायची. फक्त थोडंसं अर्धा ते 1 मिनिट याला फ्राय करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, एक साईडने ना आपली अंडी छान गोल्डन ब्राऊन फ्राय झाली आहेत. तर आपण याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण छान असं फ्राय करून घेऊ. मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय अंड्यांना, एकदम छान दिसतात हे आणि खायला पण एकदम छानच लागतात. तर अशा प्रकारे आपण ना दोन्ही साईडने अंडी आपली छान शेकून घेतली आहेत. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सॉस पण घेऊ शकता, नाहीतर बिना सॉससोबत पण एकदम छानच लागतं. पण लहान मुलांना कसं सॉस राहिला तर छान वाटतं अजून खायला, त्यामुळे आपण मुलांना हे सॉससोबत पण देऊ शकतो.
तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्या पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत. थँक यू.